आणि माझी ॲडिशनल कलेक्टर असलेली मुलगी कर्नल असलेला मुलगा यांची शपथ घेऊन सांगतो, हा आरोप बिलकुल खोटा आहे. पण असं बोलणं आणि त्याला उत्तर देण्याची वेळ माझ्यावर आणणं हे अतिशय वाईट आहे. त्याचा भ्रष्टाचार उघडा पडल्यानंतर मी त्याला हकारलं. खरं सांगतो बरं का. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांची काल थोडगा या गावातील श्री हनुमानाच्या मंदिरासमोर प्रचार सभा काल संपन्न झाली आणि याच सभेमध्ये शिवाजी खांडेकर येथीलच ते पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. त्यांनी काल बऱ्याचशा शाब्दिक तोफा डागून गेले आहेत आणि आज या ठिकाणी शिवाजीराव भिकाणे आणि त्यांचे संपूर्ण उमेदवार थोडगा येथीलच हनुमानाचे दर्शन घेऊन आज नेमकं त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. महायुतीची सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये तुमच्यावरती बरेचसे काही असे टीकात्मक वाक्य केलेले आहेत. महायुती आमची अच्छा त्यांची ते बरोबर आहे. बरोबर आहे. हां, तर शिवाजीराव खांडेकरने तुमच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याला प्रतिउत्तर काय असणार आहे? मी आताच बोलल्याप्रमाणे माझं उत्तर एवढंच आहे. शिवाजी खांडेकर हे महायुतीचे उमेदवार नाहीत. महायुती आणि पवित्र युती फक्त धनुष्यबाण आणि कमळाची, हे दोनच चिन्ह मुळात महायुतीचे. पुन्हा कोण आलं कोण गेलं काय गोंधळ झाला हे सर्वांना माहिती आहे. थोडग्याचा विकास होत असताना तुम्ही सीओकडे जाऊन बसला होतात की थोडग्याचा विकास करण्यासाठी पैसे द्यायचे नाहीत असा स्पष्ट त्यांनी आरोप केलेला आहे. हा आरोप ईश्वराच्या साक्षीनं, तुमच्या साक्षीनं आणि माझी ॲडिशनल कलेक्टर असलेली मुलगी कर्नल असलेला मुलगा यांची शपथ घेऊन सांगतो, हा आरोप बिलकुल खोटा आहे. आता थोडगा गावासाठी तुमचं काय असणार आहे योगदान? थोडगा गावासाठी मी आता रस्ते फिरून आलो. एवढे वाईट रस्ते माझ्या कोणत्याच भागातल्या गावात नाहीत. आणि लोकांचं म्हणणं आहे हे खांडेकरच्या काळात झालेली. खांडेकरनं अहमदपूरमध्ये कार्यकर्त्यासोबत पैशासाठी बारा केले. बरं समजा खांडेकर चांगले, त्यांची ग्रामपंचायत का गेली? हाही लोकांना प्रश्न आहे ना. चांगल्याची ग्रामपंचायत जाते का? माझी 45 वर्ष दोन गावची ग्रामपंचायत गेली नाही. जनता हे फार हुशार आहे. मग स्पष्ट अगदी त्यांचं बोलणं खोटं आहे. त्यांना कुणी तर बोलायला लावलंय. कारण काही काळापूर्वी तो माझा मित्रच होता. पण असं बोलणं आणि त्याला उत्तर देण्याची वेळ माझ्यावर आणणं हे अतिशय वाईट आहे. पुढे बोलताना ते असं तुमच्या काळामध्ये खूप त्यांना त्रास दिला. नेमका कशा पद्धतीचा त्रास? तुम्हाला तर तुम्ही तर सांगता की खोटं बोलतात म्हणून त्यांनी त्रास दिल्याचा बी आरोप केला तुमच्यावरती. त्रास दिल्याचा आरोप असाच आहे. माझ्या इथला एक 20 वर्षापासून कार्यकर्ता माझ्या संग काम करत होता. त्याचा भ्रष्टाचार उघडा पडल्यानंतर मी त्याला हकारलं. खरं सांगतो बरं का. आणि मग पुन्हा खांडेकरच्या त्याची भांडणं झाली अहमदपूरच्या ऑफिसमध्ये. मी म्हणलं बरं झालं, म्हणलं दोन्ही बल्ला बाजूला गेल्या, आपल्याला काळीबा नको. आता तुमच्याकडे जे सुशिक्षित उमेदवार आहेत म्हणून तुम्ही घेऊन फिरताय, त्यांच्या माध्यमातून आता अजेंडा काय असणार आहे? थोडगा गावासाठी विकासाचे कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात? थोडगा गावासाठी पांदन रस्ते, शिव रस्ते, अडवलेले रस्ते हे पोलीस लावून काढले जातील. कुणाचीही गय केली जाणार नाही. कारण रस्त्याशिवाय देशाचा माणसाचा विकासच होत नाही गावाचा. दुसरं, मी जे राळेगावला 24 तास मीटर लावून पाण्याची योजना आणली आणि दिल्लीच्या मोदी साहेबाच्या येऊन कार्यकर्त्यांना बघून गेले. तसं थोडगावाडी ते गुट्टेवाडी पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघ
एक आमचं काम राहिलंय असं न म्हणू द्यायची जिम्मेदारी हे माझी आणि या तिन्ही मेंबरची राहील. धन्यवाद सर. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.